मस्त प्लेट भरलेलं दिसतंय ना जेवणाचं. तर सगळं काही तुमच्यासोबत आज शेअर करता येणार नाही मला. फक्त तुमच्यासोबत आळू वडी आणि आळू पकोडा एवढंच शेअर करणार आहे मी. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा कढईमध्ये घेतलेलं आहे बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ आणि जे हे मिक्सरमध्ये वाटलं होतं ना हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण ते घेतलं आणि सगळं काही बघा पाणी टाकून व्यवस्थित असं त्याचं पीठ घेतलेलं आहे भिजवून. तर इकडे लगेच आळूच्या पानांची आहे ना ही देठं काढून घेतलेली आहेत आणि बघा त्याच्या जे शिरा आहेत ना त्या लाटण्यानं मोडून घेतलेले आहेत, जेणेकरून ना पानं जे चरकतात ना ते चरकू नये म्हणून. आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतली पानं. तर आता बघा ही आळू वडी बनवायची आहे म्हणून बघा सगळ्या पानांना व्यवस्थित पीठ लावलं, एकावर एक ठेवून असे मस्त 2 रोल बनवून घेतलेले आहेत मी. आणि जे साईडला पीठ होतं ना पानं होते ना एक्स्ट्राची ती कट करून बाजूला ठेवलेली आहेत. आता ही काही छोटी पानं होती ना त्यांना बघा अशी ही पीठ लावून घेतलेलं आहे मी. तर ह्याचे बनवणार आहे बघा मी आळू पकोडे. तर हे आधी मी तुम्हाला हे शेअर करेन आणि त्याच्यानंतर आळू जी वडी आहे ना ती दाखवेन तुम्हाला. तर आता ह्या टोपातच मला डाळ पण बनवायची होती. तर त्या टोपातच बघा तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना ही जे आळूचे पकोडे आहेत ना ते टाकून घेतलेले आहेत बघा. तुम्हाला खरं सांगते आळू वडीपेक्षा ना ही जर आळू पकोडे तुम्ही खाल्ले ना तर तुम्ही आळू वडी खायची विसरून जाल, एवढी छान आणि टेस्टी लागतात बरं का. मुलांना तर खूपच आवडली माझ्या. आणि माझ्या घरी ना गावी तर नेहमी हेच बनवतात, आळू वडी आमच्या इकडे बनतच नाही. तर हे पण आलेले बघा. तर हे शूट आहे ना ते रात्रीचं आहे माझं संध्याकाळचं. तर हे आलेले ऑफिसवरून आणि स्वीटूने आज जरा अभ्यास केलेला. तर पप्पांना एवढा हौसेनं सांगत होती ती. काय काढलं होतं ते तुम्हाला ना मोठ्या व्लॉग्समध्ये मी शेअर करेनच. तर इकडं बघा पकोडे माझे काही तळत होते आणि एकीकडं ना जे आळू वडी आहे ना ती वाफवण्यासाठी ठेवली होती. आणि इकडं लगेच जे काही तयार झाले होते ना पकोडे ते लगेच दोघांनी बघा खायला घेतली. आणि स्वीटूला खरं सांगते खूप आवडले, विहानलाही खूप आवडले. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. खरं सांगते आळू वडीपेक्षा ना हे जे पकोडे आहेत ना ते खरंच खूप छान लागतात. फक्त ना एवढं लक्षात घ्यायचं जास्त पीठ लावायचं नाही आणि पीठ जास्त घट्ट करायचं नाही. हे वडे म्हणजे ही आळूचे पकोडे बनवताना कमी पीठ लावायचं पानांना, तर खूप छान होतात. आता दुसऱ्या साईडला बघा हे आळूच्या वडे आहेत ना ते उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. ते मध्ये थोडंसं स्किप झालं तुम्हाला दाखवायला. तर इकडे हे पण उकडून झालेले आहेत. आता हे लगेच ना तव्यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे. तर हे जे आळूचे पकोडे तळले होते ना तर त्यातलंच हे थोडंसं तेल मी काढून ठेवलं होतं आणि त्याच्यातच आता बघा हे पकोडे तळण्यासाठी घेतलेले आहेत. तर हे पकोडे व्यवस्थित तळून झाले ना की तव्याच्या साईडला काढून ठेवायचं, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निचरून जातं. तर असो बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.